तर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या अर्थ खात्याबद्दल तक्रारी आहेत। एकनाथ शिंदेही यावरून नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान या सगळ्यानंतर स्वतः शिरसाट यांनी देखील सरकारविरोधात खर्च आहेर दिलेला होता, नाराजी व्यक्त केलेली होती आणि म्हणूनच आता त्यांची ही महत्त्वाची भेट घेण्यासाठी बावनकुळे पोहोचले। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्याला या सगळ्या भेटीसंदर्भात सविस्तर माहिती देतील। विनायक, सुमित, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे आहे ते थेट मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे साहजिकच आहे महसूल मंत्री अगदी तातडीने त्यांच्या भेटीसाठी का पोहोचले असे तर्कवितर्क जे आहेत ते लावले जात आहेत। परंतु गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते थेट सरकारमध्येच नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत। अजितदादांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, तर काल आपण जर पाहिलं तर काल कॅबिनेटमध्ये सुद्धा नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली होती आणि बाप हा शब्द जो आहे तो नितेश राणे यांनी वापरला होता आणि त्यावरून सुद्धा कुठेतरी नाराजी व्यक्त जे आहे ते मंत्री शिंदेच्या शिवसेनेचे करत होते। या सगळ्या तर्कवितर्क असताना थेट बावनकुळे का नेमके संजय शिरसाट यांच्या घरी गेलेले आहेत याची अजूनही स्पष्टता जी आहे ते आलेली नाही, परंतु वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क जे आहे ते लावले जात आहेत। ज्या पद्धतीने नाराजी वारंवार शिंदेच्या मंत्र्यांकडून येते ती काही समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत का, किंवा नेमके त्याचं कारण जे आहे काय आहे हे थोड्या वेळात स्पष्टता येईल। परंतु सध्या हे दोन प्रमुख नेत्यांमध्ये भेट जी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विनायक। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे अर्थमंत्री यांच्याबाबत नाराजी व्यक्त सगळे मंत्री त्यांचे करतात। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट बाप शब्दावरून नाराजी व्यक्त केलेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सर्व प्रकाराबाबत नाराज असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागामध्ये अनियमितता समोर आल्यानं काम थांबवण्यात आल्याची माहिती आहे।